नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी क्लर्क मुख्य 2019 चा जो पेपर झाला होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 35 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केले. तर त्या बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेले. त्या पण बॅचची फी आपली 999 रुपये असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू. काय दिले बघा. एका परीक्षेत विद्यार्थ्याला प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जातो. जर त्याने 60 प्रश्न सोडवले आणि 130 गुण त्याला मिळाले तर त्याने किती प्रश्न सोडवले? तर बघा बघा, प्रश्न किती आहेत? एकूण इथं 60 आहेत. बरोबर आहे का? बघा, जर बरोबर उत्तर लिहिलं तर 4 गुण मिळतात, चुकीचं उत्तर लिहिलं तर 1 गुण कमी होते. तर बघा, यावेळेस काय करायचं, पर्यायावरून जायचं. पहिला पर्याय काय म्हणतोय बघा, 35. समजा जर त्याने 35 प्रश्न बरोबर लिहिले असतील तर बघा, बरोबर उत्तराला किती गुण मिळतात? 4 गुण मिळतात. मग किती झाले बघा, 4 पंचे 20, 4 त्रिक 12 आणि 2 14, म्हणजे 140 गुण मिळतील त्याला. आणि मग 35 जर प्रश्न बरोबर लिहिलेले असतील तर राहिलेले किती बघा, 25 प्रश्न त्याकडनं चुकले असतील. मग बरोबर बघा, प्रत्येक प्रश्नाचा 1 गुण कमी होईल. म्हणजे इकडे 25 गुण कमी होऊन जातील. मग 140 मधनं जर आपण 25 वजा केलं तर किती गुण होतात? तर 115 गुण होतात. पण आपल्याला गुण किती मिळाले? तर 130 गुण मिळालेले. बरोबर आहे का? मग पहिला ऑप्शन येत ना. दुसरा ऑप्शन बघा, जर समजा त्याने 38 प्रश्न बरोबर लिहिले असतील, बघा 38 प्रश्न बरोबर लिहिले असतील तर चुकलेले किती असतील? 22 प्रश्न. बघा, बरोबर उत्तराला तुम्हाला 4 गुण मिळतात. मग किती येते इकडे? 4 8 32, 4 त्रिक 12 आणि 3 15, म्हणजे 152 गुण मिळतील. आणि 22 प्रश्न चुकल्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा 1 गुण कमी होईल. म्हणजे किती गुण कमी होतील? तर 22 गुण कमी होतील. मग 152 मधनं फक्त काय करायचं? 22 वजा करा. किती निघते बघा, इकडे 130 येते. म्हणजे बरोबर काय ते आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 येते. 38 प्रश्न बरोबर येतील, 22 प्रश्न चुकलेले येतील. 130 गुण मिळतात. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, डायरेक्शन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात. बघा, आता अशा प्रश्नाला काय करायचं लक्षात घ्या. इथं काय वायव्य दिशेकडे तोंड आहे असं दाखवत बसायचं नाही. आणि परत कुठं वळला? डावीकडे वळला काटकोनात, म्हणून असं करत बसायचं नाही. डायरेक्ट काय करायचं, आधी दिशा मानून घ्या सगळ्या. मग इथं उत्तर, इथं दक्षिण, इकडं पूर्व, पश्चिम, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ठीक आहे बघा. चला आता बघा, कधी पण लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपलं तोंड बघा उत्तर दिशेला असतं, ठीक आहे बघा, त्यावेळेस आपला उजवा हात जो असतो ना तो पूर्व दिशेला असतो आणि आपले डावा हात जो असतो ना तो पश्चिम दिशेला असतो. म्हणजे बघा, कारण ह्याच्यामध्ये 2 दिशा आहेत. बरोबर आहे का? इथं कुठले बघा, ईशान्य, आणि इकडे कुठले? वायव्य. आणि ही झाली उत्तर. बघा, उत्तर दिशेला जर तोंड असेल तर उजवा हात आपला ईशान्य दिशेला आणि डावा हात वायव्य दिशेला पकडायचा नाही. कारण कसं असतं बघा, ज्या दिशेला आपलं तोंड आहे, तोंड आणि उजवा हात याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो. इकडे पण कितीचा अँगल असतो? 90 डिग्रीचा. म्हणजे या प्रत्येक बघा, इथं ज्या आपले एकूण 8 दिशा आहेत का नाही, प्रत्येक दिशेमध्ये कितीचा अँगल आहे? 45 डिग्रीचा अँगल असतो. इथे इकडे 45, इथं 45, या सगळ्या 45 डिग्रीचा अँगल आहे प्रत्येक 2 शेजारच्या दिशांमध्ये. ठीक आहे बघा. बरं, आता काय दिलंय बघा इकडं? आपलं काय दिलंय, समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात, तर काय करायचं बघा, डायरेक्ट पेनाचं तोंड काय करायचं? वायव्य दिशेला ठेवायची. इथं डॉट करायचं. आणि काय म्हटलंय बघा, प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात. काटकोनात म्हणजेच काय? 90 डिग्रीमध्ये. आता डावी दिशा कुठं असते? खालच्या साईडला. मग बघा, इथून इथपर्यंत 45 आणि इथून इथपर्यंत 45, म्हणजे इथं आपला डॉट आला. डावीकडे काटकोनात वळला. नंतर काय म्हटलंय बघा, नंतर उजवीकडे 2 काटकोनात वळलात. बघा, आता इथून 2 काटकोनात म्हणजे काय बघा, 45 45 90, एक काटकोन झाला. 45 45 90 2 काटकोन झाले. म्हणजे कुठं आलो आपण? ईशान्य दिशेवरती आलो. आणि म्हटले काय आता, तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर कुठली दिशा दिसते तुम्हाला? ईशान्य दिशा. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. या मेथडने उत्तर फास्ट निघतं आणि काय कन्फ्युजन होत नाही आपलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं, नातेसंबंधावरचा प्रश्न बघा, आणि तो पण पझल वरती विचारला. काय दिले बघा, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्या खाली विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. पहा, ए बी सी डी ई आणि एफ हे एका कुटुंबाचे 6 सदस्य आहेत. कुटुंबातील एका जोडप्याचे पालक आणि मुले आहेत. बघा, बरं, आता 6 जण आहेत, त्यात काय म्हटलं? एक जोडप आहे. बघा, हे झाले पती आणि पत्नी, जोडप. आणि त्या जोडप्याचे काय म्हटले बघा, पालक आहेत. म्हणजे पत्नीचे पण आई किंवा वडील असेल किंवा पतीचे पण आई किंवा वडील किंवा दोन्ही असतील, काय माहित नाही, पण पालक आहेत कोण ना कोण. बरं, पुढे काय दिले बघा,
बरं आता हा कुटुंबातील एका जोडा पाहिजे पालक आणि मुली आहेत. समजा हे जोडपं तर ह्यांचं मुलं पण आहेत. एक असतील किंवा 2 असतील. ठीक आहे माहित नाही आपल्याला. बघा म्हणजे 1, 2 इथं वरती 3, 4 आणि 5 व्यक्ती तर फिक्स झाल्या. 6व्या व्यक्ती कोण आहे ते आपल्याला कन्फर्म माहित नाही. बघा मांडून घ्या. काय दिले बघा. ए हा सीचा मुलगा. बघा ए हा काय म्हटलंय सीचा मुलगा आणि ई ही एची मुलगी आहे. बघा म्हणजे एचा बघा ए हा सीचा मुलगा पण आहे आणि ई ही एची मुलगी पण आहे. याचा अर्थ ए मध्ये असणार आहे मधल्या जनरेशन मध्ये. काय निघेल बघा इथं ए मांडा. बघा काय म्हटलं इथं ए हा सीचा मुलगा आहे. बघा ए हा सीचा मुलगा आहे. आणि कधी पण लक्षात ठेवायचं बघा नातेसंबंधामध्ये बघा जर पुरुष असेल ना तर चौकोन काढायचा, स्त्री असेल तर त्रिकोण काढायचा. बघा पती पत्नी जर असतील तर पती पत्नीमध्ये प्लसचं साइन देऊन टाकायचं. पती आणि पत्नी. आणि जर भावंड असतील समजा भाऊ आणि बहीण दाखवले आपण तर त्या दोघांमध्ये इज इक्वल टू साइन दाखवायचं. हा झाला भाऊ आणि ही झाली त्याची बहीण. ठीक आहे आणि आणि जनरेशन गॅप असेल तर तो एका खाली एक मांडून घ्यायचा. ठीक आहे बघा. बरं आता इथे काय दिसतंय बघा आपल्याला ए हा सीचा मुलगा आहे, ए हा सीचा मुलगा आहे. परत ई ही ए ची मुलगी आहे. बघा ए ची मुलगी कोण आहे तर ई आहे. ठीक आहे बघा. बरं सीला मी चौकोन त्रिकोण का केला कारण की ए चे वडील आहेत का आई आहे सी ते आपल्याला कन्फर्म माहित नाही. पुढे काय दिले बघा आता डी ही एफ ची मुलगी असून बघा ई ची आई आहे. बघा डी ही कोण आहे ई ची आई आहे. बघा ई चे वडील ए आहेत मग ई ची आई इथं असणार आहे बरोबर आहे का. मग डी कोण आहे तर बघा ई ची आई आहे. बघा डी ही कोण आहे ई ची आई आहे आणि डी ही एफ ची मुलगी पण आहे. डी कोण आहे तर एफ ची मुलगी पण आहे. ठीक आहे. बरं आता एफ कोण आहे डी ची आई आहे का वडील आहे आपल्याला आणखी माहित नाही. पुढे काय दिले बघा चला. बघा बी ही एफ ची आई आहे. बघा बी कोण आहे तर एफ ची आई आहे. बघा ह्या एफ ची आई ही कोण आहे तर बी आहे. ठीक आहे बघा. बरं पुढे काय दिले बघा खालीलपैकी कोणती जोडी ही त्या जोडप्याचे पालक आहेत. जोडपं कोण आहे याच्यामध्ये बघा ए आणि डी हे जोडपं आहे आणि त्यांचे पालक म्हणजे कोण झाले बघा इथं सी आणि एफ. कोण असेल सी आणि एफ. बरं ह्याच्यामध्ये सी आणि एफ दिसते का तुम्हाला नाही म्हणून उत्तर काय निघेल ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा एका सांकेतिक भाषेत अंकासाठी खालील प्रमाणे चिन्हे वापरलेले आहेत. बर आता इथं बघा 0 ला येस आहे, 1 ला त्रिकोण आहे, 2 ला ए आहे याप्रमाणे. ठीक आहे बघा. बरं इथं के ला काय दिले बघा त्यांनी के ला 8 दिले. इथं 8 मांडा 8 गुणिले. चला परत ह्या सर्कलला काय दिले बघा 7 दिले. 7 करा इथं मध्ये चिन्ह काय प्लसचं साइन आहे. बरं परत टी दिलाय. टी कशाला वापरलाय बघा 6 ला. इथं 6 वापरा. परत मध्ये काय दिले भागिले चिन्ह दिले आणि ई कशासाठी वापरलाय 2 साठी इथं 2 मांडा. चला परत मायनस परत बघा उलटा स्वस्तिक दिसतोय कशासाठी 4 साठी 4 आणि परत इकडे गुणिले पी कोणासाठी वापरलाय बघा तर 5 साठी. ठीक आहे बघा. आता ब्रॅकेट टाकून घ्या. ब्रॅकेट कुठं कुठं बसेल बघा इथे एक ब्रॅकेट बसेल परत इथे एक ब्रॅकेट बसेल आणि इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा. चला काय निघते बघा मग 8 7 56 बघा अधिक 6 भागिले 2 किती येते 2 6 3 येते इथं. परत वजा 4 पंचे 20. बघा मग काय निघेल इकडं 56 आणि 3 किती झाले 59. 59 वजा 20 मग काय निघते बघा इकडं 59 मधनं 10 गेले 49 आणि 39 ते किती येते 39. म्हणजे उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा दिलेल्या शब्दांपैकी विसंगत शब्द शोधा. बघा एकर किलोमीटर चौरस फूट आणि हेक्टर. बघा एकर चौरस फूट आणि हेक्टर हे आपण जमीन मोजण्यासाठी वापरतो बरोबर आहे का. आणि किलोमीटर हे अंतर मोजण्यासाठी. त्याच्यामुळं विसंगत घटक कुठला असेल याच्यामध्ये किलोमीटरचा. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा खालील अक्षर गटातील विसंगत शब्द ओळखा. बघा आईस्क्रीम बर्फ पाणी आणि वाफ. बघा बर्फ पाणी आणि वाफ हे एकसारखेच आहेत बरोबर आहे का. पाण्याचाच बर्फ होतो पाण्याचीच वाफ होते. इकडे आईस्क्रीम मात्र वेगळा शब्द निघतोय. ऑप्शन नंबर काय निघेल पहिला निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंग सॉरी सिरीज चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. अल्फाबेट सिरीज वरचा काय दिले बघा. हा ए नंतर बी बी नंतर सी सी नंतर काय असेल इकडे डी असेल. बा परत सी सी नंतर डी नंतर ई नंतर एफ असेल इकडं. परत बघा एफ जी एच आणि आय निघेल. परत बघा जे के एल आणि एम निघेल. परत ओ पी क्यू आणि आर निघेल. म्हणजेच काय डी एफ आय एम आर डी एफ आय एम आर म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. बघा इथं काय दिसतंय तुम्हाला, बघा 12 पंचे 60, बघा परत 10 सख्ख 60, 20 त्रिक 60, म्हणजे इकडे काय निघेल मग 15 चोक 60. इथं क्वेश्चन मार्क जागेला 4 निघेल. 15 चोक 60, ऑप्शन नंबर 2 येते लक्षामध्ये. बघा समोर समोर बघा, 20 त्रिक 60, 10 सख्ख 60, 12 पंचे 60, 15 चोक 60, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं कोडिंग डिकोडिंग वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका सांकेतिक भाषेत भाविका हा शब्द चला असा असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत कॉलेज हा शब्द कसा लिहिला जाईल. बरं आता ह्याच्यामध्ये काय दिसते बघा, अल्फाबेट काढून घ्या, लगेच लक्षात येईल तुमच्या. पहा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. बघा इथे काय म्हटले, भाविका. भाविकाला काय दिलाय त्यांनी, वाय ई एक्स एस एफ एच आणि एक्स. ठीक आहे. बघा आता बघा बी ला काय दिलाय त्यांनी, वाय कोड दिलाय. बघा आता बीच्या पाठीमाग काय केले, मायनस आपण 3 घर आलोय. बघा बीच्या पाठीमाग -3 घर यायचं. बघा बीच्या पाठीमाग एक घर आलो ए, नंतर झेड, नंतर वाय, बरोबर वाय आलाय. बघा एचच्या पाठीमाग 3 घर, एच कुठे बघा, एच इथे बघा, एचच्या पाठीमाग इथं बघा, बघा एच पासून 1 2 3 ई आला इथं, ई आलाय का बघा, आलाय. परत एच्या पाठीमाग 3 घर या बघा, ए पासून पाठीमाग बघा 1 2 3, एक्स आहे का, आहे. बघा परत व्हीच्या पाठीमाग 3 घर, व्ही कुठे इथे, त्याच्या पाठीमाग बघा 1 2 3, एस आहे का, आहे. बघा आयच्या पाठीमाग बघा, ह्याला हा ह्याला हा ह्याला हा, परत आयच्या पाठीमाग बघा, आय कुठे इथं, आयच्या पाठीमाग 3 घर, 1 2 3, एफ एफ इथं आलाय. परत केच्या पाठीमाग बघा 3 घर, के कुठे आपला, के इथे, त्याच्या पाठीमाग बघा 1 2 3, एच आहे का, तर आहे. आणि एच्या पाठीमाग परत एक्स आलेला आहे. याप्रमाणे आता विचारलं काय, कॉलेज, कॉलेजला काय निघेल बघा, COLLEGE. बघा सीच्या पाठीमाग 3 घर या, बघा 1 2 आणि राहिला कोण, झेड, इकडे झेड असेल. बघा ओच्या पाठीमाग 3 घर या, ओच्या पाठीमाग 1 2 3, एल आला इकडे. परत बघा एलच्या पाठीमाग 3 घर आहे, एलच्या पाठीमाग बघा के जे आणि आय, इथं आय असेल. परत इथं पण आय असेल. ईच्या पाठीमाग 3 घर बघा, बीच्या पाठीमाग 1 2 3, बी आला इकडं. परत जीच्या पाठीमाग 3 घर बघा, जीच्या पाठीमाग 1 2 3, डी आला. आणि ईच्या पाठीमाग पण आत्ताच काय बघितलं आपण, बी बघितलाय, तो बी लिहायचं. म्हणजे असं उत्तर पाहिजे होतं. उत्तर दिसतंय तुम्हाला ऑप्शन मध्ये नाही, त्यामुळे आयोगाने हा प्रश्न काय केला बघा, कॅन्सल करून टाकला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वेन डायग्राम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 10 आणि 11 खाली दिलेल्या माहितीवरून प्रश्न क्रमांक 10 आणि 11 ची उत्तरे द्यावयाची आहेत. ठीक आहे. बघा चला, ए हा गट क्रिकेट खेळाडूंचा आहे. ए कुणासाठी आहे, तर क्रिकेट खेळाडूंचा. बी हा गट हॉकी खेळाडूंचा आहे. बी हा गट हॉकी खेळाडूंचा आहे. परत गट सी हा फुटबॉल खेळाडूचा आहे. ती कोणासाठी आहे, तर फुटबॉल खेळाडूचा आहे. वरील आकृतीवरून कोणत्या अक्षराचा गट वरील 3ही खेळ खेळतात. पहा 3ही खेळ खेळणारा कोण दिसतोय तुम्हाला, ई दिसतोय. म्हणजे उत्तर काय निघेल आपला, ऑप्शन नंबर 2. आणि 11 नंबर काय, असा गट निवडा जो हॉकी आणि क्रिकेट खेळतो परंतु फुटबॉल खेळत नाही. बघा फुटबॉल खेळत नाही म्हणजे फक्त ह्या सर्कलमध्ये नसला पाहिजे आणि बाकी 2 सर्कलमध्ये मिळून असला पाहिजे. क्रिकेट आणि हॉकी खेळतो म्हणजे कोण असेल, तो डी असेल. म्हणजे तो ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खाली अंक मालिका दिलेली आहे, त्यातील प्रत्येक अंक एका नियमाला धरून आलेला आहे. तर या अंक मालिकेत न बसणारा अंक ओळखा. बघा 5 13 29 63 आणि 125. बघा आता इथं 5 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे बघा, 5 अधिक 8 बरोबर 13 येते. बघा 13 परत अधिक इकडे 16 केले, 13 आणि 16 बरोबर 29 येते. मग 29 आणि इकडे बघा 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32 पाहिजे इथं. मग 29 आणि 32 किती निघते बघा, 30 आणि 20 50, 60 इथं 61 पाहिजे होतं. किती, 61. आणि 61 अधिक बघा 32 च्या दुप्पट किती झालं, 64 बरोबर. बघा 60 आणि 60 120 आणि परत 125 येते बरोबर. म्हणजे इथे 61 असतं. म्हणजे बघा विसंगत घटक कुठला आहे, 63. म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा लसावी मसावी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर दोन संख्यांचा लसावी 315 असून मसावी 21 आहे, त्यापैकी एक संख्या 63 आहे, तर दुसरी संख्या खालीलपैकी कोणती? बघा ह्याचा फॉर्म्युला कुठला असतो? बघा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. ठीक आहे. बघा बघा पहिली संख्या कुठली आपल्याकडे 63, एक संख्या 63 आहे. दुसरी संख्या आपल्याला माहिती नाही म्हणून x पकडली. लसावी किती दिलाय बघा 315 आणि मसावी किती दिलाय त्यांनी 21. ठीक आहे. बघा चला x जागेला ठेवा आणि 63 बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे 315 गुणिले 21 भागिले हे कुठे जाईल, छेदाला जाईल, 63 होईल. काय निघते बघा, 21 एक 21, 21 त्रिक 63. बघा परत 3 एक 3, 3 एक 3 आणि 3 5 15, म्हणजे x ची व्हॅल्यू किती येते 105. म्हणजे दुसरी संख्या कुठली असेल 105, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायरेक्शन चॅप्टर आहे, पण ते पण कसं पझल वर दिले त्यांनी. काय केले बघा, एका चौकोनी टेबलाच्या भोवती 2 मुले व 2 मुली बसलेले आहेत. बघा एक चौकोनी टेबल आहे, त्याच्या भोवती 2 मुलं आणि 2 मुली आहेत. ते उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. बघा कुठल्याच मुलीचं तोंड पूर्वेकडे नाही. पूर्व दिशा कुठे आली, या साईडला आली. ही उत्तर, दक्षिण आणि पश्चिम. बघा कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. बघा पूर्वेकडे तोंड नाही याचा अर्थ ती बसली असेल कुठं, पश्चिमेला, बरोबर आहे की नाही? आणि मुलीचं तोंड पूर्वेकडे नाही याचा अर्थ इथं कोण बसला असेल बघा, मुलगा असेल. मग या ठिकाणी मुलगा असेल ज्याचं तोंड पूर्वेकडे असेल. पहा परत काय म्हटलंय, विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेल्या आहेत. म्हणजे एक मुलाच्या समोर कोण असेल, मुलगी असेल, इकडे विरुद्ध लिंगाच्या इकडे मुलगी आली. चला परत, एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे. बघा एका मुलाचं तोंड दक्षिण दिशा कुठं खाली, मग तो बसला असेल कुठं, उत्तरेला. इथं झाला मुलगा आणि इकडे खाली झाली मुलगी. ठीक आहे. बरं आता काय म्हटले बघा, तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत? मुलींचं तोंड कोणत्या दिशेला आहे? बघा आता एक मुलगी इथं बसली, पण तिचं तोंड कुठे आहे बघा, पश्चिमेला आहे, बरोबर आहे का? म्हणजे एक तोंड झालं पश्चिमेला. बघा नीट कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्ही काय मुली कुठल्या दिशेला बसेल ते विचारलेलं नाही, तुम्ही नाही डायरेक्ट पूर्व आणि दक्षिण करून टाकचाल. येते लक्षामध्ये. बघा ऑप्शन नंबर 2 पण त्यांनी दिलेला आहे, पण आपल्याला विचारलं काय, तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेले आहेत. मग बघा ह्या मुलीचं तोंड कुठे, पश्चिमेला आहे, आणि ह्या मुलीचं तोंड कुठे तर उत्तरेला. पश्चिम आणि उत्तर आलं पाहिजे. पश्चिम उत्तर कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 3 मध्ये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा घनावरती प्रश्न आहे. काय दिले बघा, सर्वात मोठी 4 अंकी पूर्ण घन संख्या कोणती? बरं आता काढायचं कसं लक्षात घ्यायचं मध्ये, तर आता बघा समजा आता पहिली संख्या कुठे आहे, 9261. एक नंबरला किती आहे, 9261. ह्याचे अवयव जर पाडले आपण, बघा कसं असतं, समजा मी 2चा घन गुणिले जर समजा 3चा घन घेतला, तर ते किती असतंय बघा, तर 3 2 6चा घन असतो. लक्षात घ्या. बघा 2चा घन किती आला, 8 आला, आणि 3चा घन किती झाला, 27 आला. याचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो किती निघणार, 216 निघणार. येतं लक्षामध्ये. समजा मी 5चा वर्ग केला गुणिले 2चा वर्ग केला, तर याचा अर्थ काय असतो, तो झाला 10चा वर्ग. 5 2 10चा वर्ग. बघा 5चा वर्ग झाला 25 आणि 2चा वर्ग झाला 4, बरोबर 25 चोक 100. आहे का 10चा वर्ग आहे. मग इथं काय अर्थानं फक्त काय करायचं, आता घन म्हटले आपल्याला, बरोबर आहे की नाही? मग घन अवयव निघत गेले पाहिजे. बघा आता सगळ्यात बघा इथं काय, 9 1 10 2 12 6 18. 18 म्हणजे ह्याला कशाने भाग जातोय, 9 ने भाग जातोय 18ला, बरोबर आहे की नाही? पण आपल्याला 9 हा घन आहे का नाही, वर्ग आहे. त्यामुळे 3 आपल्याला 3 वेळा आला पाहिजे अवयव. म्हणजे कसं बघा अवयव पाडायचे, काय दिसतंय तुम्हाला बघा 3 त्रिक 9, 3 8 24, 2 26, 3 7 21. चला परत 3 ने भाग घालवा. बघा 3 1 3, परत 3 2 6, 2 8, 3 9 27. परत बघा 3 त्रिक 9, 1 10, 3 चोक 12 आणि 3 त्रिक 9. बघा थांबायचं इथं लगेच. आता पहिली गोष्ट म्हणजे ही संख्या घन संख्या आहे का ते आपल्याला कळलं पाहिजे. बघा मला सांगा, पहा 3 वेळा 3 आलाय का, इथं आलाय बघा, बरोबर आहे का? म्हणजे 3चा घन आहे. आणि परत बघा 3 चे 43 कितीचा घन असतो, 7चा घन असतो, बरोबर आहे का? मग इकडे परत गुणले बरोबर काय झाला, 7चा घन झाला. म्हणजे ही संख्या बघा 7 त्रिक 21चा घन असणार आहे. 21चा घन, बरोबर आहे का? बरं आता ह्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, पहिली गोष्ट म्हणजे ती संख्या घन बी असली पाहिजे आणि ती सगळ्यात मोठी 4 अंकी असली पाहिजे, बरोबर आहे का? बघा आता लक्षात घ्या. मग आता ही तर बघा
ही सगळ्यात मोठी 21चा घन किती झाला आपला 9261. मग आता ह्याच्यापेक्षा मोठी संख्या कुठली आहे बघा 9998. मग आता फक्त तो 22चा घन आहे का तेवढं चेक करा. 22चा घन किती निघेल बघा 22 बरं 22चा वर्ग आहे बघा 22 गुणिले 22 गुणिले 22 ही झाला 22चा घन. बरोबर आहे का 22चा वर्ग किती झाला 484 आणि परत गुणिले 22 करा. किती निघते बघा 2 चोक 8 2 8 टी 16 हातचा आला 2 चोक 8 आणि 1 9 शून्य द्याकडे बघा 2 चोक 8 2 8 टी 16 किंवा हे आहे असं मानलं तर चालतंय सगळं इकडे परत 9 येईल. बरोबर आहे का 2 नेच गुणले सगळीकडे बघा इथं आला 8 परत 8 आणि 6 14 हातचा आला 1 9 1 10 आणि 6 16 परत 9 1 10 म्हणजे 10648 येते. म्हणजे 22चा घन हा बघा 5 अंकी संख्या होते. मग याचा अर्थ काय 21 नंतर आपण 22 घेतलाय मग 21 सगळ्यात मोठा 4 अंकी घन कुठला तर 21चा आहे. मग थोडक्यात कुठला हा म्हणजे ऑप्शन नंबर काय असला पाहिजे बघा 2 असला पाहिजे. म्हणजे संख्या कुठली 9261 बरोबर आहे का सगळ्यात मोठा 4 अंकी घन. बाकीचे आपण का चेक केले नाहीत बघा. बघा आता ह्याच्यापेक्षा मोठा आपण चेक केलं 9261 21चा घन असेल तर 22चा घन आपण काय चेक केलं बाबा ह्या दोन्हीतला कुठला निघतोय तेवढं चेक करायचं. ह्याच्यामध्ये तर हा पर्याय तर त्यांनी दिलेला पण नाही. बरोबर आहे का बघा मग म्हणजे ह्या दोन संख्या फक्त निघतात का बघितल्या आपण तर नाही निघतात. मग साहजिक सगळ्यात मोठा घन कुठला असणार 21चा घन असणार आहे. बरं आता 8000 उत्तर तर निघाला आपलं ऑप्शन नंबर 2. बरं 8000 घन आहे का नाही तेवढं चेक करा. बघा मला सांगा 8000 म्हणजेच काय बघा इथं 8 गुणिले 1000 बरोबर आहे का. मग 8 हा घन कितीचा असतो तर 2चा असतो. बघा 8 हा 2चा घन आहे आणि 1000 कितीचा घन आहे तर 10चा घन आहे. बघा 10 100 100 1000 म्हणजे बरोबर बघा 10 दुने 20चा घन काय असणार आहे 8000 असणार आहे. हा घन आहे पण सगळ्यात मोठा आहे का 4 अंकी नाही. उत्तर किती आलं आपला ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा विधान गृहीतकावरचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये गृहीतक दिसते बरोबर आहे बघा. कंपनीच्या अधिकाऱ्याने व्यवस्थापकास सांगितले कार्यालयात वक्तशीरपणा आणण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता दिला पाहिजे. ठीक आहे बघा हे विधान मांडले त्याने. गृहीतकाचा अर्थ काय असतो बघा हे विधान ज्यावेळेस आपण सांगितलेले हे विधान म्हणताना आपण कुठली गोष्ट डोक्यामध्ये ग्राह्य धरली होती किंवा आपली पूर्वधारणा काय होती की जे आपण डोक्यात ठेवून हे विधान म्हटले त्याच्यानुसार आपल्याला गृहीतक शोधायचं असतं. ठीक आहे बघा म्हणजे बघा आता गृहीतक काय म्हटले बघा पहिलं वाहन भत्ता वक्तशीरपणा आणण्यास मदत करू शकणार नाही. बघा हे वाक्य चुकीचे आहे का वाहन भत्ता वक्तशीरपणा आणू शकतो म्हणूनच तर मी स्टेटमेंट दिले ना ते किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थापकास सांगितले कार्यालयात वक्तशीरपणा आणण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता दिला पाहिजे. बघा आणि 2 नंबर काय दिले बघा शिस्त आणि पारितोषिक नेहमी एकमेकांसोबत असायला पाहिजेत. हे काय ते बघा हे बरोबर येते का ह्याच्या सांगण्याचा अर्थ तेच आहे ना. जर त्यांना आपण जर भत्ता देण्याचा जर आपण ठरवलं तर साहजिकच आहे कर्मचारी लवकर येतील. मग ते डोक्यात ठेवूनच मग थोडक्यात काय ह्या वाक्याचा अर्थ ह्याच्या पाठीमागची पूर्वधारणा ही असू शकते. म्हणून उत्तर काय आपला ऑप्शन नंबर बी. म्हणजे बघा फक्त गृहीतक बी सूचित केले आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंक वापरतात. या पद्धतीने चणचण मरमर आणि पटपट हे शब्द बघा अनुक्रमे म्हटलेले म्हणजे चणचण अनुक्रमे म्हणजेच काय चणचणचा कोड 34 34 आला मरमरचा 72 72 पटपटचा 51 51 असे लिहितात. चला तर त्याच लिपीत चटरपटर हा शब्द कसा लिहा बघा. चणचणला काय कोड दिलाय बघा त्यांनी चणचणला 34 34 परत मरमर मरमर मरमरला 72 72 आणि परत पटपट पटपटला 51 51 आणि विचारले काय चटरपटर. बघा आता च साठी काय दिसतंय बघा च ला तुम्हाला 3 दिसतोय तर 3 लिहा. ट ला काय दिसतोय तर 1 दिसतोय ट ला 1 झाला म्हणजे बघा च ला 3 असेल न ला म्हणजे जशा तसे कोड दिलेत त्यांनी. ठीक आहे बघा ट ला 1 झाला परत र ला काय दिसतोय इकडे र ला तुम्हाला 2 दिसतोय. ठीक आहे परत प ला काय दिसतोय बघा 5 दिसतोय 5 लिहा. परत ट ला काय दिसतोय बघा 1 दिसतोय आणि र ला काय दिसतोय इथं 2 दिसतोय म्हणजे 312 512 312 आणि 512 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या वयाचे गुणोत्तर 11:9 आहे. 15 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होते म्हणून गुरुप्रीतचे आजचे वय काय. आजचे वय बघा आता लक्षात घ्या हा प्रश्न सॉल्व्ह करायची पण गरज नाही का तुम्हाला प्रश्न कुठे विचारलाय गुरुप्रीतचे आजचे वय किती बरोबर आहे का.
आणि आजच्या वयाचं गुणोत्तर दिले का दिले काय दिले बघा, हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे 11-9. म्हणजे गुरुप्रीतचं आजचं वय किती आहे गुणोत्तरामध्ये 9x आहे. 9x म्हणजे थोडक्यात काय बघा, आणि विचारलं का गुरुप्रीतचं आजचं वय किती, मग याचा अर्थ गुरुप्रीतच्या आजच्या वयाला किंवा आजचं हे वय 9च्या पटीमध्ये असणार आहे किंवा आजच्या वयाला 9 ने भाग गेला पाहिजे. 9 ने भाग जाणारी संख्या कुठली आहे बघा, तर बघा 9×5=45, ऑप्शन नंबर 2 उत्तर निघाला आपला. ठीक आहे, बरं. आता 9 ने भाग जाणार जर जास्त पर्याय दिले असते तर मग कसं सॉल्व्ह करायचं तर आपण ते पण बघू. बघा आता इथे काय दिसतंय बघा, हरप्रीत करायचं, हरप्रीत आणि इकडे झाला गुरुप्रीत. ठीक आहे, बघा आजचे वय, आजचे वय किती, इकडे 11x आणि इकडे 9x. ठीक आहे बघा, बरं 15 वर्षांपूर्वीच म्हटलंय, 15 वर्षांपूर्वी, 15 वर्षापूर्वी मला सांगा 15 वर्षापूर्वी वय किती असेल, ह्याच्यामधनं 15 वर्ष वय कमी होईल, 11x मधनं 15 आणि ह्याच्यामधनं 9x वजा 15. बरं हे झालं ह्या गुणोत्तराला धरून, पण त्यांनी 15 वर्षांपूर्वीचं गुणोत्तर पण दिले आपल्याला. किती दिले, 4:3. हे गुणोत्तर किती आहे तुमचं, तर 4:3. याचा अर्थ काय बघा, तिरकस गुणाकार करायचं, हे न्याला गुणाचं आणि हे न्याला गुणाचं. काय बघा 3 न्याला गुणा काय निघते बघा, 3 गुणिले काय थोडक्यात 11x वजा 15 बरोबर 4 ने ह्याला गुणा, बघा 4 गुणिले 9x वजा 15 ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, चला आता बघा, चला 11 त्रिक 33x वजा 15 त्रिक 45 बरोबर 4 9 36x वजा 15 चौक 60. ठीक आहे बघा, चला 33x बरोबरच्या पलीकडे टाका, काय होईल बघा 36x वजा 33x प्लसचं काय होतं मायनस. आता हे -60 बरोबरच्या अलीकडे आले की प्लस होईल, म्हणजे +60 वजा 45. बघा काय निघाले, इकडे 36 मधून 33 गेले राहिले 3x आणि इकडे 60 मधून 45 गेले राहिले 15. बघा x जागायला ठेवला आणि अलीकडे काय निघेल मग इकडे 15/3. म्हणजे थोडक्यात काय x ची व्हॅल्यू किती निघाली, 3×5 = 15, x = 5 येते. ठीक आहे बघा, आता विचारलं का त्याने आपल्याला गुरुप्रीतचं आजचं वय, गुरुप्रीतचं आजचं वय किती 9x आहे, म्हणजेच किती झाले 9 गुणिले 5 बरोबर 45. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा त्रिकोण मोजायचे आपल्याला, काय दिले बघा, ह्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. ठीक आहे बघा, बरं आता याच्यामध्ये बघा, बघा हा एक बेस पकडा आणि हा एक बेस पकडा. बघा आता बघा आपण काय केलं, बघा ह्या जर बेसला आपण पकडलं तर बघा इथं 1 2 आणि 3 लिहा. ठीक आहे बघा, किती झाले बघा, म्हणजे बघा हा निम्मा सर्कल आधी मोजा, निम्मा त्रिकोण, आणि निम्मा त्रिकोणाला किती निघतात ते बघा, परत दोन्ही एकत्र करून बघा किती निघते, 1 आणि 2 3 आणि 3 किती झाले, 6 झाले. ठीक आहे, आता ह्या बेसला किती निघतील बघा, ह्या बेसला इथं 1 पकडा आणि इथं 2 पकडा, किती निघाले बघा, 2 आणि 1 3 झाले. ठीक आहे, 6 आणि 3 किती झाले, 9 झाले. बरोबर आहे का, 6 + 3. बरं आणखी वाढते कुठलं बघा, आता हा त्रिकोण सेपरेट काढला आपण आणि हा त्रिकोण सेपरेट मोजला आपण, 9 झाले. आता दोन्ही एकत्र करून किती वाढणार आहेत बघा, दोन्ही एकत्र करून केलं आपण तर काय काय वाढेल बघा ह्याच्यामध्ये, दोन्ही एकत्र केल्यामुळे बघा हा इथून बघा दोन्ही एकत्र केल्यानंतर कुठला कुठला वाढला, हा इथून हा पूर्ण वाढला. ठीक आहे, हा अख्खा. दुसरा कुठला वाढला बघा, हा इथनं बघा, हा इथून हा असा, म्हणजे असे 2 वाढतात. 6 आणि 3 9 2 11. बरं आणखी कुठल्या मेथडने करता येते बघा, लक्षात घ्या. चला आता ह्या बेसनुसार काढायचं म्हणलं, ह्या बेसवरून बघा इथं 1 मांडा, इथं 2 मांडा आणि इथं 3. आपण बेस कुठला पकडला, हा पकडला आणि त्याच्यामधनं बरोबर बघा ह्या टोकावरनं रेषा निघाली. बरोबर आहे का, बघा आता ह्या मधल्या रेषांचा ते विषय सोडून फक्त आता ह्या बघा ह्या टोकावरून आणि ही बेसवरून आपल्याला किती त्रिकोण निघतात बघा, 3 आणि 2 5 आणि 1 6 निघाली. ठीक आहे, 6 निघाली. बरं आता पूर्ण त्रिकोणचा विषय सोडून द्या. आता बघा टोक कुठले आपल्याला पकडायचे, हे टोक पकडलं आपण, हे टोक, आणि ह्या टोकावरून बघा ह्या बेसवरून किती निघतील बघा, 3 इकडे 2 इकडे 1 करा, म्हणजे परत इकडे 3 आणि 2 5 आणि 1 6 निघेल. पण ह्याच्यात एक कुठला वजा होईल बघा, हे 6 मोजताना जो आपण हा खंड मोजलेला असतो का, तो बघा ह्या बेसवरून मोजताना पण हा सेपरेट मोजलेला आहे आपण, त्यामुळे त्यात तो फक्त 1 वजा करा, म्हणजे काय निघेल बघा, परत 5 आणि 6 झाले 11. येते लक्षामध्ये बघा, कसं सॉल्व्ह करा, उत्तर किती निघते आपला, ऑप्शन नंबर 2 11. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे, काय दिले ह्याच्यामध्ये, खाली आकृतींचा संच काही अंकासोबत दिलेला आहे, हे अंक काही नियमांचे पालन करतात, तर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा. बघा काय निघेल, 17 त्रिक 51 आणि इकडे 5 चौक 20, म्हणजे बरोबर किती झाले बघा 31. परत बघा 22 5 110 वजा 9 8 72. आपल्याला इथलं बघा तात्पुरतं हे चेक करा. 31 गुणिले 8 किती येते बघा, 8 1 8 आणि 8 त्रिक 24 248 वजा
बघा 45 गुणिले 5 किती निघते बघा 45 गुणिले 5 5 5 25 आणि 5 चोक 20 आणि 2 22 म्हणजे 225 आले बघा. म्हणजे गुणाकार कशाचा करायचा आपल्याला ह्याचा गुणाकार करायचा आहे ह्याचा गुणाकार करायचा आणि एकमेकांमधनं वजा केला की 31 उत्तर येते. बघा इथं काय निघेल मग 31 गुणिले 8 केलं तर 248 येते. 5 गुणिले 45 केले 225 येते. बघा दोन्हीला गॅप किती 8 5 गेले 3 राहिले 4 2 गेले 2 राहिले म्हणजे बघा 23 येते इथं. मग इथं काय निघेल बघा 22 5 110 8 9 72 मग उत्तर काय निघेल बघा 10 2 गेले 8 राहिले परत 10 7 गेले 3 राहिले. ठीक आहे 38 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा 8 माणसे दिवसाला 9 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. बघा आता हा टाईप कसा असतो लक्षात घ्या. बघा माणसे गुणिले दिवस गुणिले तास बरोबर माणसे गुणिले दिवस गुणिले तास. ठीक आहे बघा काय दिले बघा 8 माणसे दिवसाला 9 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. बघा थोडक्यात काय मग 8 गुणिले 9 गुणिले 20 बरोबर तर तेच काम बघा 7 माणसे 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे हे मागं पुढे म्हणलं तर काय विषय नसतो आधी दिवस घ्या नंतर माणसे तास घ्या चालतं काय फरक नाही. बघा एक जाग्याला ठेवा आणि काय होईल बघा इकडे 8 गुणिले 9 गुणिले 20 भागिले हे 7 गुणिले 10 बरोबरच्या अलीकडे छेदाला जाईल 7 गुणिले 10 काय निघते बघा मग शून्याला शून्य गेला बाकीत निघतंय 9 9 8 72 72 2 144 144 छेद किती आला 7 आला. बघा आता मग ह्याचं उत्तर काय निघेल बघा 7 ने 114 ला भागा 7 2 14 भाग जात नाही 0 आणि बाकी राहिली 4. बघा 144 ला 7 ने भागले किती येते 20.4/7. बघा हे भाग मात्र घालवता आला पाहिजे कसं असतं लक्षात घ्या 144 ला तुम्ही कितीने भाग घालवताय 7 ने बघा 7 2 14 बरोबर आहे का बाकी राहिली 0 खाली 4 आला 4 ला 7 ने भाग नाही म्हणून इथं 0 देऊन टाका. ठीक आहे इथं 0 दिला आपण हा मग इथं किती येते बघा 0 दिला इकडं 0 आला खाली 4 आला. बघा मग काय निघेल इकडं बघा 20 वेळा पूर्ण भाग गेला भागतोय कशाने आपण 7 ने आणि बाकी किती राहिली 4 राहिली. ठीक आहे बघा डायरेक्ट हे तास करा आली की बाकी राहिली 4. ठीक आहे मग 20.4/7 20 बघा 20.4/7 ज्याने छेद भाग आला तो छेदाला असतो जेवढा वेळा भाग गेला तो इथं असतो आणि बाकी राहिलेली वरती असते. ठीक आहे उत्तर किती येते मग आपलं 20.4/7 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सर्च अँड इंडस्ट्री चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये. बघा आता इथं बेस सेम आहे बरोबर आहे का ब्रॅकेटच्या आतमध्ये काय येईल बघा ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा 2 बेस सेम आहे 2 2 आहे वरती मग पॉवरची काय होईल ऍडिशन होईल 8 वजा 2. ठीक आहे बघा आणि ब्रॅकेटच्या बाहेर इकडे x लिहून टाका इज इक्वल टू 32 हा कितीचा 2चा 5वा घात आहे 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 2चा झाला 5वा घात म्हणजे 32. ठीक आहे बघा 8 2 गेले खाली किती राहिले बघा 6 आणि ब्रॅकेटच्या बाहेर x इज इक्वल टू 2चा 5वा घात. बघा दोन्हीकडे बेस सेम आहे का बरोबर आहे का बेस सेम आहे आणि 6 गुणिले काय होईल x म्हणजे बघा 2चा 6x बरोबर 2चा 5वा घात. बघा बेस सेम आहे ना मग बेसचा विषय संपला मग काय लिहिलं बघा 6x बरोबर 5 मग आपल्याला व्हॅल्यू कशी काढायची x ची काढायची x जाग्याला ठेवा आणि 6 बरोबरच्या पलीकडे टाका बघा 5 छेद काय होईल इकडे 6 होईल x ची व्हॅल्यू किती झाली 5/6 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता प्रॉफिट लॉस चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा एक 3,500 रुपये किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यावर आलेल्या किमतीवर परत मंदीमुळे 5% सूट दिली तर त्या वस्तूची किंमत विक्री किंमत किती बघा सुरुवातीला बघा वस्तूची किंमत किती ठेवली आपण 3,500 रुपये आणि काय केले मंदीमुळे आपण 10% सूट दिली 10% सूट दिल्यानंतर वस्तूची किंमत किती राहिली ह्या रकमेच्या 90% राहिली. बघा सूट किती दिली त्याकडे लक्ष नाही द्यायचं शिल्लक किती राहिली 10% गेलं सूट देऊन राहिले किती 90%. आता हिताची काय अमाऊंट आली ना परत काय केलं आपण परत मंदीमुळे आणखी 5% सूट देऊन टाकली मग हिताची काय अमाऊंट असेल ना त्याच्या परत 5% कमी झाली म्हणजे 95% शिल्लक राहिली म्हणजे काय निघेल बघा 95/100 आणि आता कोणा भाग घालवा बघा काय निघेल इकडं
चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे, खाली 10 राहू दे बघा. 35 गुणिले 95 करा बघा. 35 गुणिले 95 गुणिले 9 आणि छेद किती आहे इकडं 10. चला 35 गुणिले 95 करा किंवा 95 गुणिले 35 करा. किती निघते बघा. 5 5 25, परत 5 9 45 आणि 2 47. तर शून्य द्या. 3 5 15, 3 9 27 आणि 1 28. 5 7 आणि 5 12, इकडे हात चाला 1 8 आणि 4 12 आणि 1 13, परत 2 आणि 1 3, 3325. 3325 परत गुणिले किती काय अजून आपण 9 ने गुणायचे आणखी. गुणिले 9 करा. 9 5 45, 9 2 18 आणि 4 22. 9 त्रिक 27 आणि 2 29. 9 त्रिक 27 आणि 2 29. ठीक आहे बघा. 29,925 बघा. 29,925 भागिले किती आलं 10 आलं. म्हणजे किती येते इकडं 2,992.5. 2,992.5 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पर्सेंटेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एका माणसाचे उत्पन्न 50% ने कमी झाले, नंतर कमी झालेले उत्पन्न 50% ने वाढले, तर त्याचे शेकडा तोटा किती. असं समजा आपण बघा त्या माणसाचं सुरुवातीला उत्पन्न किती होतं 100 रुपये होतं. ठीक आहे बघा. 100 रुपये काय झालं बघा 50% ने कमी झालं, म्हणजेच किती झालं बघा शिल्लक किती राहिलं 50%. ते किती झालं 50% शिल्लक राहिलं. आता हिथं बघा परत काय झाले बघा, आणि कमी झालेले उत्पन्न परत 50% ने वाढले. आता हिथं जे काही उत्पन्न आलेलं आहे त्याचं 50% कमी करून, आता परत त्याच्या 50% वाढलं, म्हणजे हिथं जे आलेलं आहे म्हणून जर 100% असेल ना, आता 50% वाढलं म्हणजे किती झालं 150% झालं. 150च्या 100 करावं लागतं इथं. 100 वजा 50 50, 100 अधिक 50 150 असं असते ते. ठीक आहे. काय निघालं मग 100 ला 100 कॅन्सल, परत ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल, ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल, 15 5 75. ठीक आहे बघा. बरं आता लक्षात घ्या, सुरुवातीला 100 होतं, आता राहिले किती 75 आले. बरोबर आहे की नाही. याचा आता तोटा तरी पण झाला किती 25 रुपयाचा, म्हणजे 100च्या 25 किती झालं 25% झालं. उत्तर किती येते आपलं ऑप्शन नंबर 4. शेकडा तोटा किती झाला तर 25%. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पहिल्या 12 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती. आता मला सांगा 1 ते 12 संख्यांची जर आपण घन काढत बसून त्याची जर बेरीज करत बसू तर उत्तर निघणार आहे का नाही. उत्तर कसं काढायचं बघा लक्षात घ्या. म्हणजे निघेल उत्तर पण वेळ जास्त जाईल. आता इथे बघा एक स्थानी काय दिसते 5 4 1 आणि 6, म्हणजे चारही ऑप्शनचे एक स्थानचे अंक वेगवेगळे आहेत. बरोबर आहे का. मग आपण काय करायचं बघा युनिट प्लेसचा युनिट डिजिट वरून आपण उत्तर काढायचं. कसं लक्षात घ्या एक स्थानाचा जो अंक आहे. आता बघा आपण काय बघितले बघा 1 चा घन जो असतो ना त्याच्या एक स्थानी 1 म्हणजे कुठल्याही संख्येचा समजा आपण किती मोठी संख्या घेतली समजा इथं बघा 1321 असेल आणि त्याचा जर आपण घन काढला तर ह्याचं जर काय उत्तर असेल ना त्याच्या एक स्थानी एकच अंक असतो. याप्रमाणे आपण बघितलेले बघा. आता 2 चा घन जो असतो ना तर त्याच्या एक स्थानी किती असतं बघा 8 असते. 3 च्या घनाचे एक स्थानी किती असतात 3 त्रिक 9 त्रिक 27 7 असते. फक्त एक स्थानचे अंक आपण पकडतो. एक स्थानचे अंक 4 ला किती असेल 4 असेल, 5 ला किती असेल 5 असेल, 6 ला 6, 7 ला मात्र काय ते 3 होतं उलट, परत 8 ला किती येते 2 येते, परत 9 ला किती येते 9 येते. म्हणजे कसं लक्षात आलं का कुठल्याही संख्येचे एकक स्थानी जर 9 असेल ना किती मोठी संख्या असेल तर त्याचा जर घन काढला आपण तर त्या घनाचे एकक स्थानी पण 9च असणार आहे. बरोबर आहे का. बघा 9 चा घन किती असतो 9 चा घन असतो 729. बरोबर आहे का. बघा 6 चा घन किती असतो 216. 6 चा घन झाला 216, म्हणजे काय एक स्थानी 6 झालं ना. बरोबर आहे की 6 इकडे एक स्थानी 6, 9 आहे तर 9 आहे याप्रमाणे. आता फक्त आपण काय करायचं एक स्थानचे अंक बघायचे बघा बेरीज करायची. आता 1 ते 9 तर आपण घेतलं ऑलरेडी. 10 ला किती असेल बघा 0 ला 0 असेल. बरोबर आहे का. 0 ला काय येईल 0, परत 11वा नंबर येतं आणि 12वा येतं. मग आता फक्त बेरीज करायची बघा. काय निघेल बेरीज इकडं बघा काय निघेल इकडं 8 आणि 1 किती झाले 9 झाले. बरोबर आहे का. बघा 7 आणि 2 9 झाले, परत 5 आणि 4 9 झाले, परत 6 आणि 3 9 झाले, परत इकडे 9 दिसतोय तुम्हाला. हा झाला 9. ठीक आहे बघा. बरं आता खाली 10वा अंक झाला 0. बरं आता परत 11वा अंक असेल त्याच्या एक स्थानी 1 असेल, आणि 12वा अंक असेल त्याच्या एक स्थानी 8 असेल. म्हणजे परत हे 8 आणि 1 हे किती येते हे पण 9 येते बघा. मग 1 2 3 4 5 आणि हा एक 9 6, म्हणजे 9 सक्क 54 बेरीज येते. परत 54 बेरीज म्हणजे एक स्थानी कुठली संख्या आली तर 4 आली. म्हणजे आपण 12 क्रमवार 12 संख्यांच्या घनांची जर बेरीज केली तर त्याच्या एक स्थानी काय असणार आहे 4 असणार आहे. मग इथं ऑप्शन मध्ये एक स्थानी 4 कुठे दिसते ऑप्शन नंबर 2च मध्ये दिसते. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वेन डायग्राम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका 90 व्यक्तींच्या गटात 38 व्यक्ती फक्त काय म्हटले बघा, चहा पितात. बघा आता एकूण किती जण आहेत तिथं, 9 जण आहेत. सॉरी 90 जण आहेत. एकूण झाले 90 जण. आणि काय म्हटले बघा, 38 व्यक्ती फक्त चहा पितात, 42 व्यक्ती चहा व कॉफी पितात. तर फक्त कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती, म्हणजे पेय किती आहेत बघा, 2 आहेत. म्हणजे आपल्याला 2 सर्कल काढायला लागतील इथं. हा एक सर्कल काढा, हा एक सर्कल काढा. इकडे झाला चहाचा, हा झाला कॉफीचा. पहा काय म्हटलंय त्यांनी, पहा 38 व्यक्ती फक्त चहा पितात. म्हणजे इथं किती आले बघा, 38 व्यक्ती फक्त चहा पितात. हा पार्ट फक्त चहा पिणाऱ्यांचा असतो. आणि 42 व्यक्ती चहा व कॉफी दोन्ही पितात. म्हणजे इथं मध्ये किती येणार बघा, 42 जण येतील. बरोबर आहे का? आणि काय विचारले तर फक्त कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती, म्हणजे इथं किती संख्या येईल तेवढं बघायचं आपल्याला. बघा 38 आणि 42 किती झाले बघा, 40 आणि 40 किती झाले 80. 80 आणि इकडे किती झाले 10, 90. कारण की एकूण 90 जण आहेत. म्हणजे 10 जण कोण असतील तर फक्त कॉफी पिणारे. मग फक्त कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती, तर 10. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, एका नैसर्गिक संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या 82/9 यांची बेरीज असेल तर ती नैसर्गिक संख्या कोणती. बघा आता एक संख्या, आता संख्या जर आपण x पकडली आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय, त्या संख्याचा बघा थोडक्यात समजा आता 8 संख्या तर तिचा गुणाकार व्यस्त किती असतो, 1/8 असतो. 5 असेल तर त्या संख्येचा गुणाकार व्यस्त किती असतो, 1/5 असतो. असं म्हणजे x अधिक गुणाकार व्यस्त किती झाला, 1/x बरोबर ह्याची बेरीज किती आहे बघा, 82/9 आहे. आता बघा काय निघेल बघा, इकडे बघा x गुणिले x किती झाले, x स्क्वेअर अधिक 1 छेद x बरोबर किती आहे बघा, 82/9. बघा सॉल्व्ह करायची गरज नाही, लक्षात घ्या. मध्ये चिन्ह काय बरोबर, बरोबर चिन्हाचा अर्थ काय असतो बघा, जी डावी बाजू आहे तीच उजवी बाजू आहे. डाव्या बाजूच्या छेदाला किती x आहे, उजव्या बाजूच्या छेदाला काय 9 आहे. याचा अर्थ x व्हॅल्यू किती झाली, 9 झाली. बरोबर आहे का बघा. मग x चा वर्ग म्हणजे किती झाला, 9 चा वर्ग. बघा 9 चा वर्ग अधिक 1 आणि छेद किती आहे बघा 9. बरोबर काय निघते इकडं, 9 9 81 ने किती झाले 82. 82/9 येते का, तर येते. म्हणजे थोडक्यात x ची व्हॅल्यू किती झाली मग 9 झाली. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा समीकरणाचं काय दिलं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं बघा. 3 संख्यांपैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे. बघा पहिली, दुसरी आणि तिसरी. बघा पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या. बघा पहिली संख्या काय म्हटलंय, तर दुसरीच्या दुप्पट. बघा दुसरीच्या दुप्पट कशी आली बघा. आता ही जर समजा x असेल तर ही 2x आहे. बघा आता मी तुम्हाला ह्या ठिकाणी डायरेक्ट मांडून दाखवू शकतो. कसं, हे 6x, हे किती 3x आणि हे 2x. म्हणजेच काय, बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. बघा 3च्या दुप्पट 6 आणि 2च्या तिप्पट 6. पण आपण नाही, आपण जर सरळ शब्दरचनेप्रमाणे जर गेलो, आपल्याला माहिती नाही काय काय दिले. बघा 3 संख्यांपैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट, म्हणजे दुसरी संख्या जर आपण x पकडली, ह्याची दुप्पट किती झाली, इकडे 2x झालं. आणि परत काय दिले बघा, आणि तिसरीच्या तिप्पट. पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट आहे, म्हणजे बघा ह्याच्या ही तिप्पट आहे कोणाच्या, ह्याच्या. मग ही किती असेल बघा, 2x/3 असेल. मग आपल्याला सगळ्या संख्या पूर्णांकात जर लिहायची असतील तर आपण काय करतो, याचा छेद काढून टाकतो. मग प्रत्येक संख्या ह्याला किती गुणावं लागेल, 3 ने गुणावं लागेल. ह्याला पण 3 ने गुणा आणि ह्याला पण 3 ने गुणा. म्हणजे बघा प्रत्येक संख्येला गुणोत्तरामध्ये ज्या संख्या दिल्या असतात ना, तर प्रत्येक संख्येला जर समान संख्येने गुणलं तर गुणोत्तर चेंज होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे बघा इथं समजा 1 तास 2 तास 3 आहे. मी काय केलं, प्रत्येक संख्येला 100 ने गुणलं. काय होईल बघा, इकडे 100 होईल, इकडे 200 होईल, इकडे 300 होईल. पण गुणोत्तर बदलणार आहे का, नाही का. कारण की हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. म्हणजे बरोबर गुणोत्तर आले 1 2 3च. ठीक आहे बघा. मग आता इथं किती आलं बघा, परत बघा 3 2 6x. बघा इकडे झाले 3x आणि हे झाले परत 3 ला 3 कॅन्सल 2x. ठीक आहे बघा. बरं आता आपण संख्या पूर्णांकात लिहून घेतल्या बघा. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. चला परत काय दिले बघा, तिन्ही संख्यांची सरासरी 66 असेल तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. बघा आता ह्या जर संख्या आपण गुणोत्तरामध्ये पकडल्या, ह्यांची सरासरी किती असेल बघा. सरासरी म्हणजे काय बघा, तिन्ही संख्यांची बेरीज 6x अधिक 3x अधिक 2x ह्यांची बेरीज डिवाइडेड बाय एकूण संख्या किती येतात, 3 आहे. मग सरासरी किती झाली यांची, तर 66 झाली. बघा काय निघतंय मग, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11x/3 बरोबर किती आले, इकडे 66 आले. मग आता काय करायचं बघा, x जाग्याला ठेवा आणि 11/3 बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा, 66 गुणिले हे 3 वरती जाईल आणि छेदाला काय येईल बघा, हे 11 येईल. बरोबर आहे का बघा. मग आता भाग घालवा. बघा 11 एके 11, 11 सत्ते 66, साहित्रिक किती झाले 18. म्हणजेच बघा x ची व्हॅल्यू किती झाली, 18 झाली. बघा मग x ची व्हॅल्यू जर 18 असेल तर काय म्हटले, तर सर्वात लहान संख्या कोणती. सर्वात लहान संख्या कुठली आहे बघा, 2x आहे. 2x म्हणजे किती झाली बघा, 2 गुणिले 18, 18 2 किती झाली इकडं 36. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा क्वेश्चन मध्ये. हा तर x ची किंमत किती बघा, सॉल्व करा. x अधिक 40 अधिक, बरं आता इथं डायरेक्ट बघा 169 कितीचा वर्ग असतो, तर 13चा वर्ग, बरोबर आहे का. मग तिथं डायरेक्ट आपण 68 अधिक 13 घेऊ. इथं किती आलं मग 68 अधिक 13, बरोबर आहे का. 68 आणि 13 किती झाले बघा. आता ह्याची बेरीज किती झाली इकडं, 68 आणि 13 किती झाले, 60 70 80 81 झाले, बरोबर आहे का. मग डायरेक्ट स्टेप कमी करण्यासाठी. ठीक आहे बघा, चला काय ते इकडे मग x अधिक 40 अधिक, बघा आता मला सांगा 81 कितीचा वर्ग आहे, तर 81 हा 9चा वर्ग आहे. मग इथं डायरेक्ट आपण 9 लिहून टाकू, बरोबर आहे का. बघा मग काय निघेल बघा इकडं, बघा x अधिक, बरं इकडे बरोबर 11 आहे सगळीकडे. बघा आता 40 आणि 9 किती झाले 49, बरोबर आहे का. हे किती झाले 49 झाले. मग 49 कितीचा वर्ग आहे, तर 7चा वर्ग आहे. मग x अधिक किती आले इकडं, x अधिक 7 आले, बरोबर किती आले 11. ठीक आहे बघा. आता काय करायचं बघा, हा जर आपल्याला बघा हा जर रूट जर काढून टाकायचं, काय करायचं, ह्याला स्क्वेअरने ह्याला इकडे काय करा, स्क्वेअर करा ह्याला, ह्याचा पण स्क्वेअर करा. बघा डाव्या बाजूला जर तुम्ही ज्या संख्येने गुणलं त्याच संख्येला उजव्या बाजूला पण त्याच संख्येने गुणलं तर उत्तर चेंज होत नाही. कसं लक्षात घ्या, बघा आता इथे काय दिसतंय बघा तुमचं 11, बघा मध्ये काय इकडे तुमचं, बघा हे समजा 10 आहे आणि इकडे काय 5 गुणिले 2 आहे. 5 गुणिले 2 बरोबर 10 आहे, बरोबर आहे का. मग दोन्ही बघा LHS इज इक्वल टू RHS, बरोबर आहे का. मग ह्या संख्येला मी काय केलं 10 ने गुणलं. मग ह्या पण संख्येला जर मी 10 ने गुणलं तर उत्तर बदलत नाही. बघा 10 म्हणजे 50 50 दोन्ही 100, इकडे परत 10 10 100. म्हणजे बघा इकडे जर मी स्क्वेअर केला तर इकडे पण स्क्वेअर केला, इकडे पण स्क्वेअर केला तर उत्तर बदलणार आहे का, नाही. बघा हाच काय होईल बघा, या स्क्वेअरमुळे हा रूट निघून जाईल. आतमध्ये काय राहील बघा, फक्त x अधिक 7 बरोबर किती आला बघा, 11चा वर्ग झाला 121. ठीक आहे बघा. आता x जागेला ठेवा आणि 7 बरोबरच्या पलीकडे टाका. x इज इक्वल टू बघा 121 हा 7 बरोबरच्या पलीकडे गेले की वजा होईल, वजा 7. मग काय निघेल बघा 121 मधून 7 गेले 114 राहिले. म्हणजे आपलं x ची व्हॅल्यू काय निघेल, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा जॉमेट्रीवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, काही आकृतीत बघा लेंथ काय म्हटले पी आर दिसतोय कुठे बघा, पी आणि आर इज इक्वल टू लेंथ क्यू आर दिलेले बघा, इज इक्वल टू लेंथ क्यू आर. बघा इथं बरोबर 3 रेषा मारलेत, बरोबर आहे. हे वाचत बसायची पण गरज इथे दिसतंय तुम्हाला बघा. ह्या 3 रेषा इथं पण 3 रेषा, त्याचा अर्थ काय ह्या दोन्ही लाईन काय पॅरलल, ह्याचे दोन्हीचे अँगल जे आहेत ना ते कसे असणार आहेत बघा, सेम असणार आहेत. बरं आता अँगल कुठं सेम असतो लक्षात घ्या. समजा आता ह्या दोन बाजू मी सारख्याच असं पकडलं, तर बघा ह्या दोन बाजू जिथे मिळतात तिथला अँगल नाही पकडायचा. त्याच्या बघा ह्या जिथं मिळतात ना त्याच्या बाजूला इकडं हा अँगल काय असतो, सेम असतो. म्हणजे इकडे जर समजा तुमचा अँगल समजा हा 80 असेल ना, तर बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180 असते. हा जर 80 झाला तर बरोबर हा 50 असेल आणि हा पण 50 असेल, याप्रमाणे. ठीक आहे बघा. आता इथे काय दिलंय तुम्हाला बघा, पी आर, बघा ह्याचं 3 रेषा आहेत, इथं 3 रेषा आहेत, इथं 3 रेषा आहेत, बरोबर आहे का. मग आता हा जर मला सांगा, इथं दोन्ही एकमेकांना मिळतात, बरोबर आहे का. मग ह्याच्या विरुद्ध हितला आणि हितला अँगल काय असतो, सेम असतो. इथं 20 आहे ना, मग इथं पण काय असणार आहे, 20 असणार. येते लक्षामध्ये बघा. बरं आता मला सांगा, बघा सर्कल आपला किती असतोय, 360 चा असतो. मध्ये जर मी रेष मारली तर काय निघते बघा, हा अर्धा सर्कल किती झाला, 180 झाला. म्हणजे बघा इथं जर समजा आता मी हे असं केलं तर काय निघतंय, अर्धा सर्कल होतोय, बरोबर आहे का. हा अर्धा सर्कल. मग ही बाजू जर 100 असेल तर इकडची बाजू किती असणार आहे, 80 असणार आहे, बरोबर आहे का. ही झाली 80. बरं आता बघा इथं पण पॅरलल दिले तुम्हाला, बरोबर आहे का. बघा बघा इथं 2 रेषा, तिथं पण 2 रेषा आहेत. म्हणजे बघा ही आणि हा अँगल काय असणार आहे, सारखाच असणार आहे. कसा बरं आता 80 जर गेला तरी कोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, बघा लक्षात घ्या. इथं 20 असल्यामुळे इथं 20 मांडलाय मी, इथं 80 का मांडला, कारण हे बघा ह्याच्या ह्या साईडचा अँगल किती जाय, 100चा आहे. 100 आणि हा बरोबरचा पुढचा किती झाला, 80 झाला. 100 आणि 80 180. बा परत हा जर 80 असेल आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज जर 180 असेल, तर 80 असेल ना, तर ह्या दोन कोणांची बेरीज 100 आली पाहिजे. मग हा 50 असेल आणि हा 50 असेल, बरोबर आहे का. इथं आपल्याला काय दिले बघा, लेंथ पीएस, बघा लेंथ पीएस आणि लेंथ एसटी काय तर सारखे बघा. बरोबर त्यांनी 2 रेषा मारले पॅरलल, इथं 3 मारले, तिथं पण 3 मारले. बघा परत काय दिले बघा, पी एस क्यू 100 आहे. बघा पी एस आणि क्यू, बघा पी एस क्यू हा किती 100 त्यांनी दिलेला आहे. आणि परत इकडे पी क्यू एस, बघा पी क्यू आणि एस हा किती दिलाय, त्यांनी 20 दिलेला आहे, बरोबर आहे का. विचारले काय तर टी पी क्यू, बघा टी
पी आणि क्यू म्हणजे हा पूर्ण इथला अँगल आपल्याला माहिती पाहिजे. टी पी क्यू मध्ये जे हे असतं तिथला अँगल सांगायचा असतो. किती पीचे अँगल किती निघेल बघा. आता चला इथला 50 निघाला, आता फक्त मधला काढायचा बघा. हा जर 100 असेल लक्षात घ्या. बघा आता किती निघते बघा. बघा 20 झाला इकडं, 20 आणि 50 किती झाले 70 झाले. बरोबर आहे की नाही? 70. मग हा मधला किती निघाला पाहिजे बघा. हा पूर्ण अँगल किती निघाला पाहिजे बघा. 50 आणि 20 झाले 70 बघा. हा जर पूर्ण त्रिकोण पकडला तुम्ही. हा 20 झाला, हा 50 झाला, 70 झाले. आणि मग इथला किती असेल पाहिजे 110 असला पाहिजे. बरोबर आहे का? हा पूर्ण पी किती असेल 110 असेल. बरोबर आहे का? आपलं उत्तर निघालं. बघा आपल्याला विचारलं काय त्यांनी टी पी क्यू बघा. टी पी आणि क्यू ची व्हॅल्यू किती असेल बघा. मग 110. ऑप्शन नंबर किती आला आपल्याकडे 4 नंबर. बरं आता मधली बाजू किती निघेल बघा. मधली बाजू बघा मधली जरी काढायची म्हणजे तर किती निघेल मग. पहा 50 आणि 20 किती झाले 70. मध्ये काय निघेल मग 40 निघेल. हा किती निघाला 70 आणि 40 110. बरोबर आहे का? बघा ही जर बाजू 100 असेल बघा, मग ही झाली 40. मग हिथली बाजू किती निघेल बघा. कारण की बघा ही 20 निघाली, ही 20 निघाली. बघा सगळे अँगल निघतात बघा. 20 आणि 20 झाले 40. हा अँगल किती असेल बघा मग. बघा बघा हा फक्त जर आपण त्रिकोण काढला एवढा तर प्रत्येक त्रिकोणाच्या तिन्ही अँगलची बाजू किती असते 180 असते बघा. 20 आणि 20 झाले 40. 40 आणि हा किती निघेल मग 140. हा निघाला 140. बरोबर आहे का? मग हा 140 असेल तर हा पुढचा किती असेल मग राहिलेला हा अर्धा. 140 आणि 40 हा झाला 40. आर झाला 40. बरोबर आहे का? बघा ह्या साईडला 140 झाला, ह्या साईडला 40 झाला. ठीक आहे. याप्रमाणे सगळे अँगल निघून जातात. आपलं उत्तर किती आलं ऑप्शन नंबर 4 110. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा रेशिओ प्रपोर्शन वरती क्वेश्चन दिला. काय दिले? 3 संख्यांचे गुणोत्तर 1/2, 2/3, 3/4 असे आहे. सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक 36 आहे. तर त्या संख्या कोणत्या? बघा आता संख्या ज्या आहेत ना त्या अपूर्णांकामधनं आधी पूर्णांकामध्ये लिहून घ्या गुणोत्तरामध्ये. मग कसं लक्षात घ्या. आता लक्षात घ्या इथं 2 आहे, इथं 3 आणि इथं 4 आहे. 2, 3, 4 जे छेदाला संख्या आहेत काय 2, 3, 4 चा लसावी किती असतो 12 असतो. काय करायचं सगळ्या संख्यांना 12 ने गुणायचं. 1/2 आहे ना ह्याला 12 ने गुणा. परत 2/3 आहे ना त्याला पण 12 ने गुणा. आणि परत 3/4 आहे ना त्याला पण 12 ने गुणा. काय निघेल मग इकडे बघा. बे बे बेसख्ख 12 म्हणजे एक संख्या झाली 6x. दुसरी बघा 3 1 3 3 चोक 12 म्हणजे 4 2 8 8x झाली. आणि परत तिसरी 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजे 3 त्रिक 9x झाली. म्हणजे बघा 6 8 9 ह्या 3 संख्या झाल्या. ठीक आहे. काय म्हटले बघा त्यांनी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतला फरक 36 आहे. सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे 9x आहे. आणि सगळ्यात लहान संख्या कुठली आहे 6x आहे. दोन्हीतला फरक किती झाला गुणोत्तरामध्ये 3x झाला. आणि संख्येमध्ये किती दिलाय त्यांनी आपल्याला 36 दिलेला आहे. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा. x बरोबर 36 भागिले 3 बरोबर काय निघेल बघा 12 त्रिक 36 म्हणजे 12 आला इकडे. x ची व्हॅल्यू झाली 12. विचारले काय तर त्या संख्या कोणत्या. मग 12 ने गुणा कशाला 6x 8x आणि 9x ला बघा. 6 गुणिले 12 किती झालं 12 72. परत 8 गुणिले 12 12 8 96 आणि परत 9 गुणिले 12 12 9 8 108 म्हणजेच बघा 72 96 108. 72 96 108 ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं आता प्रश्नात काय दिले बघा. 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 23 आहे. तर त्या संख्या कोणत्या बघा. हे जर माहित असेल ना तुम्हाला म्हणजे डायरेक्ट तुम्ही उत्तराला टिक मार्क करू शकता. कसं असतं लक्षात घ्या. आता बघा 5 चा वर्ग झाला 25 आणि 6 चा वर्ग झाला 36. बरोबर आहे का? पहा 4 चा वर्ग किती झाला 16 झाला. बघा ह्या क्रमवार ज्या संख्या असतात त्याच्या वर्गातला फरक किती असतो लक्षात घ्या. बघा 4 आणि 5 जे संख्या आहेत ना त्यांच्या दोन वर्गातला फरक किती असणार आहे 4 आणि 5 9. बघा 16 आणि 9 किती झाले 25 झाले. बघा आता 5 आणि 6 ह्या दोन संख्या जर असतील त्याच्या वर्गातला फरक किती असणार आहे 5 आणि 6 11. 36 आणि 25 अधिक 11 बरोबर किती 36. म्हणजे बघा आता 7 चा जर वर्ग काढला तुम्ही तर 7 चा वर्ग झाला 49. काय निघेल बघा. 36 आणि 49 मध्ये कितीचा फरक असणार आहे 7 आणि 6 13चा फरक असणार. 36 आणि 13 बरोबर 49. मग आपल्याला काय म्हटलंय त्यांनी तर 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 23 आहे. तर मग ते दोन संख्या कुठल्या असतील बघा. तर बघा मग काय निघेल 11 आणि 12. 11 आणि 12 झाले 23. साधं सिंपल आहे बघा. ऑप्शन नंबर 2 बघा. 11चा वर्ग झाला 121. 12चा वर्ग झाला 144. दोन्हीतला जर गॅप काढला तुम्ही तर तो किती निघणार आहे 23 चा निघणार आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बा प्रश्नामध्ये 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे. तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती. बघा आता 5 संख्या जर मांडल्या आपण 1 2 3 4 5 कधी पण बघा सरासरी म्हणजे काय असतो मधली संख्या असते. जर विषम बरोबर आहे का बघा
मग 5 संख्यांमध्ये मधली संख्या कुठली आहे? 3 नंबर ती संख्या कुठली आहे बघा तर 48 आहे. बरोबर आहे का? 1 2 ह्या 3 4 5 झाल्या त्यातली मधली संख्या 48 आहे. आणि त्या क्रमवार संख्या आहेत. मग इकडे झाली 47, ही झाली 46, इकडे झाली 49, इकडे झाली 50, ही झाली सरासरी. आणि काय म्हटले तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती? मग पहिली संख्या झाली 46, शेवटची संख्या झाली 50. त्याचा गुणाकार किती निघेल बघा? 46 गुणिले 50 काय निघेल बघा? 5 सख 30, 5 चोक 20 आणि 3 23 आणि हा शून्य आहे असा बघा 23 चे उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. परत जॉमेट्रीवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा? सोबतच्या आकृतीत रेख बीए कुठे आहे बघा? बीए इथे. पॅरलल कुणाला दिली बघा? किरण सीई ला. सीई ला पॅरलल दिलेली. याचा अर्थ काय बघा? बीए चा जो अँगल असेल तोच कुणाचा असणार आहे? सीई चा असणार आहे. मग सीई चा अँगल किती? 70 आहे, तर हा पण किती असेल? 70 असेल. तर काय दिले बघा? तर एसीबी चे माप किती बघा? ए सी आणि बी म्हणजे हा अँगल किती आहे विचारलंय त्यांनी. काय नाही बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180 असते. 70 आणि 30 किती झाले? 100. राहिले किती मग? 80. बरोबर झाले 180. म्हणजे उत्तर किती असेल आपलं? ऑप्शन नंबर 3. बघा बाकीचे जरी तुम्हाला कोण विचारलं तर काय निघेल बघा? आता मधला कोण जर काढत असेल तर किती निघेल बघा? अर्धवर्तुळाचा कोण किती असतो? 180 असतो. बरोबर आहे का? कारण सर्कल आपला 360 चा असतो. अर्ध सर्कल हा किती असतो? तर सेमी सर्कल आपला किती असतो? अर्धवर्तुळ हा 180 चा असतो बघा. 8 आणि 7 किती झाले? 15. 150. मधला जर विचारलं तर किती निघेल बघा? मग 30 निघेल. बघा 8 आणि 70 आणि 30 100, 100 आणि 80 180. बरं आपल्याला विचारलं काय? एसीबी, एसीबी, एसी आणि बी हा विचारलाय. मग इथला कोण किती असेल तर 80 ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? आता ह्याच्यामध्ये फॉर्म्युला कसा असतो लक्षात घ्या. बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिले. बरोबर आहे का? मग काय असतं बघा? ए मायनस बी आणि ए प्लस बी त्याचा फॉर्म्युला असतो. येते लक्षामध्ये बघा. मग आता इकडे काय निघेल बघा? ही जर ए हा इकडे ए पकडला, इकडे हा बी पकडा, परत पुढच्या ह्याच्यामध्ये हा ए पकडा, हा बी पकडा. काय निघेल बघा ह्याच्यामध्ये? 95 वजा 90 बघा. 95 वजा 90 बघा. 95 वजा 90 आणि ए प्लस बी म्हणजेच काय? 95 अधिक 90. 95 अधिक 90. चला बरोबर. काय दिसतंय बघा तुम्हाला? 65 वजा 60 बघा. 65 वजा 60 आणि दुसरं काय निघेल? 65 अधिक 60. 65 अधिक 60 आणि ह्याला ब्रॅकेट टाकून द्या इकडे. आणि बाहेर काय दिलंय त्यांनी? के दिलेला आहे इकडे. ठीक आहे बघा. चला 95 मध्ये 90 गेले, खाली किती राहिले? 5 राहिले. आणि परत 95 अधिक 90 किती झाले बघा? 9 9 18 म्हणजे 185 झाले. बरोबर. इकडे काय ते बघा? 65 मधनं 60 गेले, खाली राहिले 5 गुणिले 65 आणि 60 किती झाले? 60 आणि 60 120 म्हणजे 125. त्याला ब्रॅकेट टाका इथं. ब्रॅकेटच्या बाहेर के. आता ब्रॅकेटचा अर्थ काय असतो? गुणाकार असतो. बरोबर आहे का? मग के जाग्याला ठेवा आणि ही संख्या अलीकडे आणा. पहा के जाग्याला ठेवा आणि ही संख्या अलीकडे बघा. 5 गुणिले 185 छेद हे अलीकडे काय बघा? 5 गुणिले 125 छेदाला गेलं. ठीक आहे. पहा 5 ला 5 कॅन्सल. पहा 5 ने भाग घालवा. 5 दुने 10 आणि 5 5 25 बघा. 5 त्रिक 15 आणि 3 18 5 7 35 37 छेद 25. मग एक उत्तर काय निघेल आपलं? 37 छेद 25 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.